आवर लवकर, येळ होते गडावर जायला. अगं हो, अहो गडावर जाऊन सगळी बासिंग बांधायचं हाय काय? अगं निवांतपणा नाही तुम्हासनी, सदा कदा खाली. अगं शिवाजी महाराजांच्या मावळ्यासनी कसला आला निवंतपणा. वेळ प्रसंगी हातावर भाकरी घेऊन पळत पळत खावी लागते आम्हाला. वय वाघ माग लागल्या वाणी. वाघच माग लागलेला आहे आणि एक वाघीण मी मागे लागली. जीव एवढा पिसा होतो माझा, काय बी सुचत नाही बघा. मला बी सुचत नाही. हे बघ, सिद्धी जोहरच्या तोपासारखा वरडायला लागल्या. जागता पारा ठेवलाय त्यानं. महाराज मी चिंतित आहे बघ. तू पटापट आवर बघ. भाई नुसतीच जाया करू नका, मर्दुमकी गाजवा. मोरदुमकीचं दुसरं नाव शिवकाशीद आहे आणि मी काशिदाची अवलाद. नेबापूरच्या मातीचा पोतच लय वेगळा आहे. इथल्या मेंढराला बी वाघाचं काळीज असतं या. वय मी बी त्याच गावची हाय. थोडी खीर केली, राजा खात्यात घेऊन जा. अगं गोदे, मी एक मामूली सेवक आहे. राजा खायलोय. आता तुम्ही राजासनी ओळखत नाही वय? सारखं सावली सारखं त्यांच्या माग माग असत. अगं आपला राजा साधा हाय, गोरगरिबांसंग राहतो, खातो पितो. त्यासनी आवडेल खीर. 4 महिन्यापासून बायका पोरापासून दूर आहेत. अहो त्यांना कुठलं गोडधोड खाया. केवढीही तळमळ, स्वतःचा परपंच राहिला बाजूला आणि दुसऱ्याचीच काळजी, रयतीची फिकर. रयत काय खात असेल, रयत कशी जगत असेल, रयतीचं नुकसान होऊ नये हाच विचार सारखा मनामध्ये. खरंच ज्योतिबाची कृपा म्हणून असा राजा गावला बघा. अगं गोदे, तेव्हातलं धान्य कमी झालं तर अर्ध्या पोटी चुकतो राजा माझा. एवढं कोण कोणासाठी करत. राजा असाल तर असा. कसं हाय व राजा? अगं गुळगाव, सोन्याची काम जशी, बोलणं म्हणजे मधाची पोळी. हसत राहिलं तर खाली मोत्याची आणि पोळ्याची रास लागल. आणि चालणं म्हणजे सिंहाला मी भान हरपून टाकेल. एक बार ओळख झाली तर त्यांना सोडायलाच मन होत नाही. मग खरं सांगू, एकदा राजासनी डोळं भरून बघायचंय. अगं या प्रसंगातून एकदा निभावून जाऊ दे. राजा पुढे तुला उभी करतो. त्या अगोदर सोन्याच्या बांगड्या करा बर का. लई दिवसापासून सांगते सोन्याच्या बांगड्या करतो म्हणून. या वक्ताला फसवू नका. अगं आपलं गाव सिद्धी जोहरच्या येड्यात अडकले. कसं गडावर जाता येतो. एकदाच राजे आपलं मोकळं होऊ दे, मग तुला सोन्यानेच मिळवतो. होय, तर ह्या वक्ताला भूल देऊ नका बर का. खोटं बोलायचं नाही. अगं शिलेदार कोणाचा आहे? शिवरायाचा. कोणासारखा तोंडोळा हाय व राजाचा? माझ्यासारखा. काय बाई तरी, कोणाला कशाचा आणि माळणीला लसणाचं. अगं खरंच. अगं माझ्या डोक्यावर जर जिरेटोप चढवला तर तूच माझी प्रजा आणि प्रजा मग मला मुजरा करायचा बरं का. ज्योतिबाची आण. ज्योतिबाची आण. लबाड नाही बोलायचं मी. असल खरं असल. आण सुटली. बरं येऊ मी आणि पोरांवर लक्ष ठेवा. येतो. देवा ज्योतिबा पाठीशी उभं राहा रे बाबा.